नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं साल्वी साक्षी लॉग या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे बाहेर. तर आम्ही कुठे चाललो ते नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं सांगेन. ठीक आहे, चला तर मग. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आता निघालो आहे. आम्हाला निघायला जवळपास 2:30 वाजले होते. सानू छान एन्जॉय करत होती आणि आम्ही पण मागे बसून छान एन्जॉय करत होतो. दादा ड्रायव्हिंग करत होते. तर आम्हाला जवळपास पोचायला तिथे 1 ते 1.5 तास लागला. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे आणि इथे पार्किंगची सुविधा वगैरे उपलब्ध आहे. आपल्याला इथं गाडी पार्क करायसाठी काही चार्जेस वगैरे पे करावं लागतं. आम्ही आलो आहे मित्रांनो घोगरा महादेवांचे दर्शन घ्यायला. तर मित्रांनो हे आहे एंट्री गेट. इथून आत आपण प्रवेश करतो. घोगरा महादेव हे मंदिर नागपूरपासून 40 किलोमीटर दूर आहे आणि पारशिवनी तहसीलमध्ये स्थित आहे. तर आम्ही चाललो होतो मित्रांनो आता मंदिराकडे दर्शनाला. जाताना आम्हाला हे एक छोटंसं मंदिर लागलेलं आहे. तर मित्रांनो घोगरा महादेव मंदिराच्या बाबतीत सांगायचं म्हणजे असं की हे मंदिर 1000 वर्षपूर्व जुनं आहे आणि हे पेंच नदीच्या मधोमध वसलेलं मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूला हे सगळे स्टॉल वगैरे लागतात आणि येथे शिवरात्रीला खूप जास्त प्रमाणात गर्दी राहते. खूप भाविक भक्त दूरदूरून भक्ती करण्यासाठी आणि दर्शनासाठी येतात. घोगरा महादेव हे मंदिर एक धार्मिक महत्त्वासोबतच पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशनसुद्धा आहे. तर मित्रांनो इथून हा एक रस्ता जो मंदिराकडे दर्शनाला जातो. आणि ही एक पेंच नदी आहे. ह्या नदीचं पाणी किती शुद्ध आहे तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही दर्शनाला वर जाण्यासाठी निघालो आहे आणि मित्रांनो ते बघा वर मंदिर. हा एक दगडामधून खोदीव असा रस्ता बनवलेला आहे. तर इथून सगळे भाविक भक्त दर्शनाला जातात. तर मित्रांनो मंदिराकडे जात असताना आपल्याला हे एक छोटंसं मंदिर लागतं जिथे वयोवृद्ध लोक आणि काही दमलेले लोक आहेत त्यांना बसण्यासाठी हे एक स्थान आहे. येथे काही ऋषीमुनी सुद्धा त्यांची मूर्ती वगैरे आहे आणि येथे एक छोटीशी महादेवांची मूर्ती सुद्धा स्थित आहे. त्यानंतर आम्ही समोर जाण्यासाठी वळलो पण आम्हाला इथे एक छोटीशी गणपतींची मूर्ती दिसली. आणि आम्ही आता दर्शनाकडे चाललो आहे. दर्शनाला जात असताना आम्हाला नागदेवतांच्या मूर्तीचे सुद्धा दर्शन झाले. तर मित्रांनो आम्ही आता मंदिराच्या जवळपास आलेलो आहे आणि थोडं पुढे जाऊन तुम्ही पेंच नदीचा नजारा सुद्धा बघू शकता. काही लोकांचं इथे फोटोशूट सुद्धा करणं सुरू आहे. तर मित्रांनो आम्ही आता इथे मंदिरामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालेलं होतं. काकाने आमचं नाव अनाउन्समेंट केलं होतं. इथे बघा शिवलिंग आहे आणि शिवजींची मूर्तीसुद्धा आहे. आमचं दर्शन वगैरे झालं होतं आणि इथून तुम्ही हा पूर्ण घोगरा महादेव मंदिर आहे त्यांचा पूर्ण नजारा वगैरे बघू शकता. तर हा आहे मित्रांनो एक्झिटचा रस्ता. मी पण थोडं फोटोशूट केलं. तर एक्झिटचा रस्ता हा खूप छान असा केवसारखा वाटत होता आणि बाहेर पडताना खूप मस्त अशी फिलिंग येत होती. ते बघा मित्रांनो मंदिरापासून आपण खूप लांब आलेलो आहे आणि चारही बाजूने असे दगड आहेत. तर इथून तुम्ही हा एक सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता.
येथे नागदेवतांची मूर्ती सुद्धा आहे. नागदेवतांची मूर्ती ही दगडामध्ये अशी कोरलेली आहे आणि येथे सुद्धा एक छोटंसं शिवलिंग आहे. हे एक निसर्गरम्य वातावरण आणि खूप छान असं दृश्य तुम्ही बघू शकता. जाताना आम्हाला सप्तऋषींचं मंदिर लागलेलं होतं. तर इथे 7 ऋषींच्या मूर्त्या आहेत आणि एक छोटीशी शिवजींची मूर्ती सुद्धा आहे. तर हा सप्तऋषींचा मठ आहे. मंदिराकडे गर्दी असल्यामुळे आम्ही दर्शनाला लवकर निघून गेलो आणि येताना सप्तऋषींच्या मूर्तीचे व शिवजींचे दर्शन करून खाली येण्यासाठी निघालो. खाली येत असताना तुम्ही हे नदीचे आणि इतर भाविकांचे व लागलेल्या स्टॉलचे इतर परिसरांचे दृश्य तुम्ही बघू शकता. मित्रांनो, नदीचे दृश्य हे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर बैलगाडीमध्ये बसून आम्ही एन्जॉय केला. सानूची इच्छा ही पूर्ण केली. आमच्या सानूने बैलगाडीमध्ये बसून खूप मजा केली आणि तिचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही इथे थोडंफार फोटोशूट केलं आणि सानू ही पाण्याचा आनंद घेत. त्यानंतर आम्हाला भूक लागली होती आणि आम्ही इकडे फिंगर्स वगैरे घेतले होते आणि इकडं जेवणाची ऑर्डर देण्यास सुरू होती. तर मित्रांनो, इथे तुम्हाला जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला झुणका, भाकर भजी, मसाला भात, कढी आणि इतर प्रकारचे काही आयटम सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, आम्ही इथे भाकरवडीची ऑर्डर दिली होती आणि यांचं काहीतरी डिस्कशन सुरू होतं. सानूला पण भूक लागली असल्यामुळे ती पण आपली फिंगर खात बसली होती. आणि अशा प्रकारे मित्रांनो आम्ही जेवणाचा आनंद घेतला. आणि अशा प्रकारे आम्हाला इथे वाजले आहे 5:45. अशा प्रकारे इथे बरेच स्टॉल लागलेले आहेत आणि तुम्हाला काही वस्तू वगैरे खरेदी करायच्या असतील तर तुम्ही त्या खरेदी वगैरे करू शकता. जशी इथे एक छोटीशी यात्रा अशी भरलेली आहे, अशा प्रकारे इथं दृश्य आहे. आणि माझ्या सानूला बसायचं होतं मिकी माऊसमध्ये. तिची खूप जास्त हट्ट होती की मला मिकी माऊसमध्ये बसायचं आहे म्हणून. तर आम्ही इथे तिला घेऊन आलो.
नंतर एका स्टॉलवरून आम्ही सानूसाठी एक पिलो खरेदी केली आणि घरी जाण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, घोगरा महादेव या ठिकाणी येऊन आम्ही असा एन्जॉय केला. तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.